नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काल निधन झालेलं आहे आणि खरं तर त्यांच्याबद्दल बोलताना अनेक जण त्यांचं वर्णन करताना आर्थिक सल्लागार किंवा आरबीआयचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ते गव्हर्नर सुद्धा राहिलेले आहेत, अर्थात अर्थमंत्री सुद्धा राहिलेले आहेत आणि देशाचे पंतप्रधान सुद्धा राहिलेले आहेत. त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा, इकॉनॉमिक रिफॉर्म्स याच्याबद्दल सुद्धा बोललं जातंय. इंडो युएस न्यूक्लिअर डील बद्दल सुद्धा बोललं जातंय. पण एक माणूस म्हणून मनमोहन सिंग कसे होते हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे, कारण की ते पंतप्रधान असताना त्यांचं ज्या पद्धतीने त्यांची देहबोली होती, त्यांची वागण्याची पद्धत होती किंवा त्या सरकारचंच केंद्र हे ते पंतप्रधान असून सुद्धा ते नसून कोणीतरी वेगळंच होतं, गांधी कुटुंब होतं, अशा पद्धतीने सुद्धा टीका झालेली होती. अनेक टीका झालेल्या होत्या, त्या आता बोलणं उचित ठरणार नाही. पण म्हणूनच मनमोहन सिंग हे एक अर्थमंत्री, अर्थतज्ञ, पंतप्रधान या पलीकडे जाऊन सुद्धा एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून ही व्यक्ती कशी होती हे समजून घ्यायचं आहे. आणि हे सांगण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चंद्रशेखर टिळक, जे अर्थतज्ञ आहेत, एनपीएसचे राष्ट्रीय प्रमुख सुद्धा राहिलेले आहेत आणि अर्थ संकल्प जे मांडले जातात त्याच्यावर सुद्धा अनेक वर्षांपासून ते विश्लेषण करतायत, त्याचा उहापोह ते करतच असतात. त्याचसोबत त्यांनी अनेक अर्थ या विषयाशी संबंधित पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. पण आज त्यांना आपण बोलवलेलं आहे यासाठी, कारण की चंद्रशेखर टिळक यांनी स्वतः मनमोहन सिंग यांची भेट सुद्धा घेतलेली होती आणि म्हणूनच आपण जे पाहतोय त्या चष्म्याच्या पलीकडे जाऊन किंवा त्या कॅमेऱ्याच्या पलीकडे जाऊन समोरासमोर जे भेटी होतात त्याच्यात एक व्यक्ती ही कशी असते हे समजतं. खरं तर मनमोहन सिंग हे गेल्यानंतर सोशल मीडियावर सुद्धा ज्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा एक जेंटलमॅन म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख करून दिली जाते. अतिशय पोलाइट ज्याला आपण म्हणतो, किंवा एक व्हीआयपी या ऑरामधनं, व्हीआयपी असून सुद्धा त्या ऑरामध्ये न वावरणं, एक साधा माणूस वावरणं, अशा पद्धतीने सुद्धा त्यांची वर्णनं केली जातात. तर मला असं वाटतं आपण टिळक सरांकडनं समजून घेऊया की सर, तुमची आणि मनमोहन सिंग यांची भेट नेमकी कधी झालेली होती. आणि जसं मी म्हटलं की तुम्ही सुद्धा अनेक वर्ष त्यांच्याबद्दल, तुम्ही स्वतः अर्थतज्ञ असल्यामुळे त्यांच्याबद्दल अभ्यास केलेलाच असणार, तर तुम्हाला माहिती असलेले मनमोहन सिंग आणि तुम्ही ऍक्च्युअल त्यांना भेटल्यानंतरचे मनमोहन सिंग तुम्हाला कसे वाटले? या दोन्ही व्यक्तिमत्वांमध्ये किंवा प्रतिमांमध्ये प्रचंड मोठं साम्य आहे. साधारणपणे राजकारणी माणसाविषयी आपण असं म्हणतो की जो जसा दिसतो तसा नसतो आणि जो जसा नसतो तसाच तो दिसतो. पण मनमोहन सिंगांच्या बाबतीत व्यक्ती म्हणून मला जे त्यांचं दर्शन झालं ते माझ्या मनात त्यांच्याबद्दल जी एक आर्थिक प्रगतीचा शिल्पकार म्हणून प्रतिमा होती त्याच्याशी मिळती जुळती होती. एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेऊ की माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये म्हणजे साधारणपणे 1991 ते 94 या काळात जेव्हा ते नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री होते तेव्हा मी ज्युनियर ऑफिसर असलो तरी त्यावेळेला मी त्यांना 3दा भेटलो होतो. पण आता ज्या भेटीचा संदर्भ तुम्ही देताय ते 2015 साली माझ्या वैयक्तिक स्वरूपामधली आणि त्यावेळेला त्यांच्या पंतप्रधान पदाची कारकीर्द संपलेली अशी होती. याचं कारण असं होतं की त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये मी त्यांच्याबद्दल केलेलं काम किंवा एनपीएस बद्दल केलेलं काम अनेक राज्य सरकारांच्या माध्यमातून त्यांना कळलेलं होतं. आणि या मीटिंगमध्ये त्यांच्या प्रिय सचिवांनी असं सांगितलं की हा केवळ एनएसडीएल मध्ये काम करतो अशातला भाग नाही. पण आता जसं तुम्ही माझी ओळख करून देताना काही मुद्दे सांगितले की अमुक पुस्तकं, अमुक लेख, अमुक भाषणं, अमुक संस्था, हेही त्यांच्या कानावर गेलं होतं. आणि त्यावेळेला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, एनएसडीएल अशा सगळ्या माझ्या कंपन्यांमधनं त्यांनी काही माहिती त्यांच्या कानावर गेली होती. आणि त्यातल्या माझ्या एका भाषणाचा मुद्दा त्या काळी खूप गाजत होता. कारण माझा मुद्दा असा होता की राजकीय इच्छाशक्ती आणि हिकमत असलेला पंतप्रधान आणि आर्थिक घटनांवरती घट्ट पकड असलेला अर्थमंत्री असे जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्या देशाचा राष्ट्रीय विकास दर किंवा जीडीपी हा प्रचंड वेगाने वाढतो. त्यांना हा मुद्दा अत्यंत आकर्षक आणि वेगळा वाटला आणि म्हणून त्यांनी विशेष निमंत्रण करून बोलावलं होतं. आज सांगून खोटं वाटेल परंतु त्यांनी तोपर्यंत माझ्या या विषयाच्या संदर्भातली वेगवेगळी भाषणं ऐकली होती. त्यांना मराठी, हिंदी वाचता येतं नव्हतं ही गोष्ट वेगळी. त्यांची भाषणं उर्दूमध्ये लिहिली जायची हेही मला माहिती होतं. आणि परमेश्वर कृपेनं मला उर्दू येतं त्यामुळे तोही एक कदाचित धागा असेल. त्यावेळेला ज्यावेळेला मला त्यांनी भेटायला बोलावलं त्यावेळेला साहजिकच ते माजी पंतप्रधान असते तरी पंतप्रधान होते आणि त्यांच्या कार्यालयाकडनं जे आलेलं मला पत्र होतं ते काय तसं म्हणतात तर 20 ते 25 मिनिटाची भेट होईल.
प्रत्यक्षात मी जवळजवळ 6 तास त्यांच्या बरोबर होतं. त्यांच्या मनामध्ये माझ्या भाषणातले, माझ्या लेखातले, माझ्या पुस्तकातले जे मुद्दे होते ते त्यांनी फ्लॅग आउट करून ठेवले होते. त्यांच्या समोर कागद होते, त्याच्यामध्ये उर्दूमध्ये ते लिहिलेले होते. आणि त्यांना इतकी वर्ष, म्हणजे आता बघा 5 वर्ष अर्थमंत्री, त्याच्या आधी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, त्याच्या आधी अनेक सरकारी ऑफिसेस मध्ये केलेलं काम, आणि नंतरचं 10 वर्षाचं पंतप्रधान पद असूनही आपल्या नंतरच्या पिढीचा माणूस या अर्थकारणाकडे, आर्थिक सुधारणांकडे कसं पाहतो हे जाणून घेण्यामध्ये राजकारण निरपेक्ष असा विषय आणि स्वारस्य होतं. कारण तुम्हालाही सगळ्यांना कल्पना आहे की पंतप्रधान आजी माझी कसाही असू दे, ते यांच्याकडनं जेव्हा तुम्हाला भेटीचं बोलावणं येतं त्यावेळेला तुमची सखोल चौकशी केली जाते, अगदी सरकारी यंत्रणेतनं केली जाते. आता डोंबिवलीत माझी चौकशी केल्यानंतर माझी कौटुंबिक, राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी काय असेल हे काही वेगळं लपून राहिलं नसेल, पण असं असूनही त्याच्या संदर्भात एक शब्दही न बोलता त्यांनी माझ्याशी अर्थकारण, राजकारण, समाजकारण यांचे करंट, क्रॉस करंट आणि अंडर करंट याच्याबद्दलची चर्चा केली होती. आणि आवडलेली गोष्ट अशी की स्वतःचं मत मांडत नाही अशातला भाग नाही. एक त्यांची प्रतिमा अशी होती की हा माणूस बोलत नाही, पण आम्ही 6 तास बरोबरच असताना मी एकटा बोलत नव्हतो, हे पहिलं रूप. जे हे कदाचित प्रतिमेपेक्षा वेगळं असेल. आणि दुसरं, आधी पुढच्याची भूमिका ऐकून घेऊन मग ते त्यांचं मत मांडत होते, पण त्या मताचा प्रत्यवाय करायची ही पूर्ण संधी देणार आहे. म्हणजे एखाद्या आपल्या कुटुंबातल्या आपल्याला आवडणाऱ्या, त्याच्याविषयी आदर असणाऱ्या माणसाची जसं आपण मोकळेपणाने बोलू शकतो तसं या माजी पंतप्रधानाशी मी बोलू शकलो, ही प्रतिमा माझ्या आयुष्यभर मी कधीही विसरणार नाही. तुम्ही अगदी सविस्तर वर्णन केलं, पण मला अजून एक समजून घ्यायचंय ते म्हणजे की पंतप्रधानांना भेटणं किंवा फॉर दॅट मॅटर माजी पंतप्रधानांना भेटणं हे सुद्धा कुठल्याही सहजपणे शक्य असणारी ही गोष्ट नाहीये. अर्थात आमच्यासारखे सर्वसामान्य, तुमच्यासारखे अर्थतज्ञ याच्यामध्ये सुद्धा एक फरक हा राहतोच, आणि म्हणून कदाचित ती भेट आमच्यापेक्षा तुलनेनं सोपी झालेली असेल. पण तरी सुद्धा पंतप्रधान किंवा माजी पंतप्रधानांची भेट घेणं हे इतकं सोपं होतं का? म्हणजे आता ज्या पद्धतीने पाहतोय जरा सुद्धा नाही, जरा सुद्धा नाही. कारण केवळ मनमोहन सिंग असं नव्हे, माझ्या आयुष्यात, वैयक्तिक आयुष्यात मी असं सुदैवी आहे की नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी आणि डॉक्टर मनमोहन सिंग या 3 पंतप्रधानांना मी भेटलो. आणि मी गमतीने असं म्हणतो की ते माझी झाल्यावर मला भेटतात, आजी असताना कोणी भेटत नाही, हा गमतीचा भाग सोडू. परंतु ती भेट कठीण नव्हती. परंतु ही माणसं या पदावर जाताना अशी फुकाफुकी जात नाहीत. आपण कितीही मगाशी तसं तुम्ही प्रास्ताविकात म्हणलात तसं की याने राज्य चालवलं का, त्यांनी राज्य चालवलं का, पण त्यांचे त्यांचे माहितीचे स्रोत असतात, त्यांची आवडीची क्षेत्र असतात, त्याच्यात वेगळी माणसं वेगळ्या पद्धतीने कसं काम करतात हे जाणून घेण्यात त्यांना पूर्णपणाने स्वारस्य असतं. विशेषतः मनमोहन सिंगांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक जण, त्यातल्या अनेक अडचणी असतात. म्हणजे माझी जेव्हा चौकशी सुरू होती, मला जेव्हा कळत होतं तेव्हा शेवटी माझाही सरकारी अधिकाऱ्यांची माझ्या नोकरीमुळे, माझ्या वैयक्तिक असाइनमेंट्समुळे संबंध यायचा. तर प्रत्येकाकडनं येणारा फीडबॅक असा होता की शेखर 15 मिनिटाची भेट आहे, तू 30 मिनिटं बोलण्याची तयारी करून ठेव, म्हणजे तू 15 मिनिटात उरकशील का, पुढचा माणूस रिस्पॉन्सच दिला नाही तर तू किती वेळ बोलेल. म्हणजे इथपासनं आपल्याला ही तयारी करावी लागते. पण त्याच वेळेला आपल्याला भेटायला येणाऱ्या माणसाची प्रतिमा कशी आहे त्याची व्यक्तिशः त्या माजी किंवा आजी पंतप्रधानांनी केलेली नसते. तर ज्याला आपण तुमच्या परिभाषेत नोट्स फॉर पॅड असं म्हणतो, त्या नोट्स फॉर पॅड मध्ये या सगळ्या गोष्टी लिहिल्या होत्या की हा टॉकेटिव्ह आहे, वेगळी सिमिलर उदाहरणं देतं. म्हणजे किती तयारी असते की मी ज्या वेळेला समाजकारणातली उदाहरणं देत होतो माझा मुद्दा मांडताना, त्या हळूच एकदा हसून ते म्हणले, तू गुलजारवर पुस्तक लिहिलंयस, आपण उर्दूतली एखादी कविता सांगितली तर लवकर एक्सप्लेन होईल. अशा तयारीने समोरचाही माणूस बसतो, हे शिकण्याची गोष्ट असते. इंटरेस्टिंग. फक्त मला तेच आता पुढे घेऊन जायचं ते म्हणजे की तुम्ही सुद्धा या क्षेत्रामध्ये जवळपास 30-40 वर्ष कार्यरत होतात, तर तुम्ही म्हणजे मनमोहन सिंग यांच्याबद्दल एक आपली इमेज तयार होते, जे काही आपण त्यांना टीव्ही, पेपरमधनं त्यांच्या मुलाखती पाहत वाचत असतो त्यामधनं सुद्धा, आणि त्या क्षेत्रात असल्यामुळे तिथल्या सुद्धा तज्ज्ञ लोकांकडनं, तुमच्या सहकाऱ्यांकडनं किंवा अर्थात तुम्ही मंत्र्यांना वगैरे भेटलेला असाल त्यांच्याकडनं सुद्धा एक मनमोहन सिंग यांची इमेज तुमच्या मनात तयार झालेली असेल.
ती इमेज किंवा जे मीडियामध्ये, कारण की मनमोहन सिंग हे गेल्यानंतर त्यांचं सगळ्यात जास्त वक्तव्य कुठलं व्हायरल होत आहे, ज्याची चर्चा होते, ती म्हणजे की हिस्ट्री विल बी काइंडर टू मी दॅन द कंटेम्पररी मीडिया किंवा फॉर दॅट मॅटर ऑपोजिशन पार्टी इन दॅट पार्लमेंट, हे त्यांचं व्हायरल होतं. त्यामुळे एक मनमोहन सिंग यांची छबी तयार करण्यात आलेली होती ती, आणि वर्सेस जेव्हा तुम्ही त्यांना भेटला तेव्हाचे मनमोहन सिंग, याच्यातला फरक कसा सांगाल? मुळात एक मोकळेपणाने सांगतो की मीडिया कशी प्रतिमा करते तयार, हे मी एका मीडियावाल्याला सांगणं याच्यासारखं वदतो वेदाचं उदाहरण नाही, आणि तेही एका मीडियावरच बोलत असताना. पण एक गोष्ट लक्षात घेऊ की या क्षेत्रात जे आम्ही कार्यरत राहतो, आणि तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला काही राजकारण हे आपलं करिअर नसतं. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे मनमोहन सिंगांची जी संपूर्ण सार्वजनिक कारकीर्द आहे, केवळ अर्थमंत्री म्हणून किंवा केवळ पंतप्रधान म्हणून किंवा त्यांची 33 वर्षाची राज्यसभेतली कारकीर्द म्हणून असं नाहीये. कारण मनमोहन सिंग कधीही लोकसभेचे खासदार नव्हते. 1999 साली त्यांनी दिल्लीतनं निवडणूक लढवली होती, पण विजयकुमार मल्होत्राने त्यांचा पराभव केला होता, आणि त्यामुळे संपूर्ण 33 वर्षाची कारकीर्द राज्यसभेमध्ये होती. त्यामुळे राज्यसभेतला खासदार अशी किंवा विधान परिषदेतला आमदार असं म्हटल्यानंतर अनेकदा असं गृहीत धरलं जातं की हा मनुष्य पॉलिटिकली लाईटवेट आहे. तशा अर्थानं मनमोहन सिंग पॉलिटिकली लाईटवेट जरूर होते, परंतु मनमोहन सिंग पॉलिटिकल अंडरस्टँडिंग मध्ये लाईटवेट होते असा माझा अनुभव नाही. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो, याचं नंतर वर्णन रमेश जयराम यांच्याही पुस्तकामध्ये आहे, मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांच्याही पुस्तकामध्ये आहे, आणि माझ्या व्यावसायिक जीवनामुळे मला हा किस्सा माहिती होता की ज्या वेळेला नरसिंहरावांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, त्याच्या आदल्या दिवशी ही आपल्याकडे पद्धत आहे की जो पीएम डेसिग्नेट असतो तो प्रत्यक्षामध्ये शपथ घ्यायच्या आधी केंद्र सरकारचे मुख्य सचिव त्यांना एक सर्वंकष प्रेझेंटेशन करतात. त्या प्रेझेंटेशन मध्ये भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय समाज व्यवस्था, तत्कालीन राज्य व्यवस्था याचं सगळं वर्णन दिलं जातं. मग जेव्हा नरसिंहराव सरकारचा शपथविधी झाला आणि डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले, त्यावेळेला अर्थमंत्री पंतप्रधान या नात्यानं जेव्हा ते पहिल्यांदा भेटले, त्यावेळेला नरसिंहरावांनी मनमोहन सिंगांना प्रश्न विचारला होता की याच्यावरती काय सोल्युशन देता येईल. आणि त्यावेळेला नरसिंहरावांना मनमोहन सिंगांनी सांगितलं होतं की 21% अवमूल्यन करावं लागेल. मग ते त्याच्यावरती नरसिंहराव किती राजकीय चाणक्य होते हा सांगायचा आजचा प्रसंग नाही. तर ते म्हणले हे मला कॅबिनेटमध्ये न्यावं लागेल, कारण तसे एका अर्थी नरसिंहराव त्या काळात केंद्रात पॉलिटिकल लाईटवेट होते. त्यामुळे पण त्याच्यावरती पटकन की जो आयुष्यात पहिल्यांदा अर्थमंत्री झालाय किंवा रादर मंत्री झालाय अशा मनमोहन सिंगांनी सांगितलं तर बाप जन्मात हे कॅबिनेट मान्य नाही करणार, तुम्ही पंतप्रधान म्हणून निर्णय घ्या. म्हणजे हा मनुष्य पॉलिटिकल अंडरस्टँडिंग मध्ये किती परफेक्ट होता याचा विचार केला पाहिजे. आणि ही बॅकग्राऊंड कुठनं आली याचं गणित लक्षात घेऊ की आज स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासामध्ये जो 77-78 वर्षाचा आपला इतिहास आहे, आपल्याकडे 2च रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असे की जे नंतरच्या काळात अर्थमंत्री झाले. पहिल्यांदा डॉक्टर सी.डी. देशमुख होते, पण सी.डी. देशमुख पंतप्रधान झाले नाहीत. सी.डी. देशमुखांना पूर्ण वेळ अर्थमंत्री पदाची कारकीर्द करता आली नाही. मनमोहन सिंग हे पहिले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत ज्यांना 5 वर्षाची अर्थमंत्री पदाची पूर्ण टर्म करता आली आणि पुढे ते पंतप्रधान झाले. मधल्या काळामध्ये मनमोहन सिंग अर्थमंत्री व्हायच्या आधी 2-3 गव्हर्नर बद्दल चर्चा झाली. विमल झालं नसतील, रंगराजन नसतील. अलीकडच्या काळात काही वेळेला रघुराम राजेंची चर्चा झाली, पण ते झाले नव्हते. पण त्यातनं फायदा असा झाला की आर्थिक संस्था नेमक्या कशा चालतात, कारण अर्थमंत्री व्हायच्या आधी रिझर्व्ह बँकेचे मनमोहन सिंग होते, त्याचे गव्हर्नर होते. अर्थ खात्यामध्ये वाणिज्य आणि उद्योग म्हणजे ज्याला आपण कॉमर्स आणि इंडस्ट्री म्हणतो याच्यामध्ये ते सेक्रेटरी होते. त्यांनी परदेशी संस्थांमध्ये काम केलंय, त्यांची परदेशातली PhD आहे, त्यांनी UGCचं काम केलंय. त्यामुळे टेबलच्या दोन्ही बाजूनी यंत्रणा कशी चालते हे पाहता येईल. आणि मग हे कसं अर्थमंत्री पदात होतं पहा. आज सेबी चर्चेत आहे, सेबीला पूर्ण अधिकार हे मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना मिळाले. आज NPS चर्चेत आहे, NPS ची पहिली सुरुवात ही मनमोहन सिंगांच्या अर्थमंत्री पदात स्वतःवाच झालं आणि त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत सर्वंकष झाले. आज GST हा केंद्र सरकारचा महत्वाचा उत्पन्नाचा भाग आहे,
त्याची संकल्पना सर्व्हिस टॅक्सच्या रूपाने मनमोहन सिंग यांच्या स्वरूपात आली. त्यामुळे यंत्रणा, संकल्पना आणि अंमलबजावणी या तिन्हीची सर्वंकष माहिती असलेला तो अर्थतज्ञ होता. मला हाच प्रश्न वेगळ्या अंगाने सुद्धा खरं तर विचारायचा होता, तो म्हणजे की तुम्ही उल्लेख केला तसं की एखादी व्यक्ती ही एका विशिष्ट क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असणं आणि मग तिला त्याच खात्याचं मंत्रीपद मिळणं अशी फार कमी उदाहरणं असतात. बऱ्याचदा पॉलिटिकल ऍडजस्टमेंटमध्येच आपल्याला अमुक एक व्यक्ती ही त्या पदावर किंवा मंत्री होताना पाहायला मिळते. तर हे किती महत्वाचं होतं की मनमोहन सिंग यांच्यासारखा व्यक्ती की जो अर्थ या विषयामध्ये इतका तज्ज्ञ आहे, ज्यांनी आणलेल्या इकॉनॉमिक रिफॉर्म्सची आजही चर्चा होते किंवा त्याने किती मोठी सुधारणा झाली अर्थ या क्षेत्रामध्ये भारतामध्ये, प्लॅटफॉर्म्स कसे ओपन झाले जगासाठी याची सुद्धा आजही चर्चा होते. तर मनमोहन सिंग हे भारताला अर्थमंत्री म्हणून मिळणं हे भारतासाठी किती मिळालेलं आहे, खूप मोठं योगदान आहे. आणि हा फॅक्टर किती महत्वाचा ठरतो की एखादी व्यक्ती ही त्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असणं आणि तिलाच नंतर त्या पदाचं मंत्रीपद मिळणं. आपण आता जर तुझ्या प्रश्नामध्ये पार्श्वभूमी लक्षात घेतोय तो परिणाम आहे, पण ते कारण म्हणून त्यांची नियुक्ती झालेली नव्हती. एक तर त्यावेळेला आपल्या देशाची आर्थिक अपरिहार्यता अशी होती की आपल्याला असा तज्ज्ञ माणूस देण्या वाचून काडीचंही गत्यंतर नव्हतं, पहिला. दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, त्यावेळेला परदेशी अर्थकारणामध्ये आपली प्रतिमा जरा गमतीची होती. कारण नरसिंहरावांच्या आधी चंद्रशेखरांचं सरकार होतं तेव्हा आपली आर्थिक व्यवस्था बिकट होती. म्हणजे परकीय कर्जाचा आणि व्याजाचा हप्ता वेळच्या वेळी फेडायचा म्हणून चंद्रशेखरांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या यशवंत सिन्हाना आपल्याला आपल्याकडे असलेलं सोनं गहाण ठेवून पैसे उभे करावे लागले होते. आणि त्यामुळे आता मी दुसऱ्याकडे कर्ज मागायला जाईल तेव्हा निदान मी काय म्हणतो हे ऐकून घ्यावं लागतं. अशा वेळेला आपल्या ते दैनंदिन जीवनात होतं ते राजकारणात होतं की आधी ती व्यक्ती आपल्याला मान्य असावी लागते तर तो आपण काय म्हणतो हे ऐकतो. मनमोहन सिंगांची आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रतिमा तत्कालीन सत्तारूढ पक्षाच्या इतर कोणत्याही माणसापेक्षा चांगली होती, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, प्रणब मुखर्जी हे काँग्रेसमधनं नरसिंहरावांचे पूर्णपणानं प्रतिस्पर्धी होते आणि त्यांची रिलेशन कशी होती हा एक वेगळा विषय आहे. त्यामुळे मग हे कारण पुढे करत आपलं ऐकेल किंवा निदान त्याचं म्हणणं आपल्याला समजावून सांगेल आणि त्यातनं राजकीय धोका नाही, हाही घटक नरसिंहरावांनी मनमोहन सिंगांना पंतप्रधान करण्यामध्ये असेल. आणि बरोबर याच कारणाने मग पुढे 2004 मध्ये ते पंतप्रधान झाले का, हा वेगळा विषय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट एक इथे लक्षात घ्यावी लागेल की मनमोहन सिंगांचा स्वभाव असा होता की तो संकल्पना मांडायचे परंतु तो पाठपुरावा करतील असं त्यांचं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण नाहीये. कुठचाही संधी अधिकारी हा नेहमी नंबर 2 म्हणून चांगला असतो, तो नंबर 1 म्हणून नसतो. आणि नरसिंहरावांना आणि त्यावेळच्या काँग्रेसच्या राजकारणाला हा परवडणारा मुद्दा होता म्हणून मनमोहन सिंगांची अर्थमंत्री म्हणून झालं. पण म्हणजे ते काय झालं, दिलं भलत्याच कारणाने झालं भलत्याच कारणाने असं झालं की या माणसानं सातत्यानं काम केलं. आणि नरसिंहरावांची आणि मनमोहन सिंगांचं एक वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे, ते कदाचित तत्कालीन समंजस राजकारणाच्या खालीच आहे. आत्ताची जी आपल्या राजकारणाचे प्रवाह आहेत ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगल्या माहिती, पण लक्षात घेतलं पाहिजे की विरोधी पक्षनेता अटलजी, पंतप्रधान नरसिंहराव आणि अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांचे राजकीय पक्ष, राजकीय पार्श्वभूमी आणि राजकीय अनुभव वेगवेगळा असेल परंतु व्यक्ती म्हणून यांचं गुडविल आपापसात आणि बाहेर चांगलं होतं. त्याचा परिणाम म्हणून मनमोहन सिंग त्यावेळेला अर्थमंत्री झाले. मला आता त्यांच्या विशिष्टपणे पंतप्रधानांचा जो कार्यकाळ होता त्याच्यावर यायचा आहे, कारण की त्यावेळेला तुम्ही सुद्धा या क्षेत्रामध्ये प्रचंड ऍक्टिव्ह होतात. तर आत्ताच म्हणजे बऱ्याचदा याची तुलना केली जाते. आमच्याकडे काही दिवसांपूर्वीच राजदीप सरदेसाई त्यांची आम्ही मुलाखत घेतलेली होती, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे त्याचं विश्लेषण केलं की कशा पद्धतीने त्यावेळेसचं माध्यम स्वातंत्र्य, आत्ताचं माध्यम स्वातंत्र्य, येणारे दबाव, असणारे प्रभाव या सगळ्या गोष्टींवर अगदी मोकळेपणाने भाष्य झालेलं आहे. तर मला असं वाटतं की हाच विषय आपण अर्थ या दृष्टीने सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. तर त्यावेळेला पंतप्रधान असतानाचे मनमोहन सिंग, त्यावेळेला त्यांच्यावर होणारी टीका, त्यावेळेस कोलमडलेली सगळी गणितं किंवा सुधारलेली गणितं, त्यावेळेला झालेले भ्रष्टाचाराचे सगळे आरोप, या दृष्टीने मनमोहन सिंग यांची पंतप्रधान पदाची जी कार्यकाळ होता तो तुम्ही अर्थतज्ञाच्या चष्म्यातनं कसा सांगाल?
तुमच्या या प्रश्नाचं उत्तर वेगळ्या शब्दात आणि वेगळ्या संदर्भात ज्या आपण भेटीपासून सुरुवात केली होती त्या भेटीमध्ये मनमोहन सिंगांनाही दिलं होतं. आरती भेट झाल्यानंतर मनमोहन सिंगांनी विचारलं होतं की माझ्या राजकीय कारकिर्दीतलं तुला कुठचा टप्पा आवडतो. मी म्हणलं मुळात लोक 2 टप्पे म्हणतात, मी 3 टप्पे म्हणतो. की तुम्ही आलात ते सत्तेत आलात, नंतर काही काळ विरोधी पक्षात राहिला आणि मग झालात ते पंतप्रधान झाला. आणि ही भेट झाली त्याच्यानंतर त्यांची राज्यसभेची विरोधी पक्षाची सुरुवात झाली होती. म्हटलं माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय भारतीय माणसाला विचाराल तर आम्हाला मनमोहन सिंग अर्थमंत्री हे सर्वोच्च वाटतात. कारण विरोधी पक्षामध्ये बसून उगाचच बोलणं हा तुमचा स्वभाव नव्हता. पक्षानं दिलेली जबाबदारी म्हणून एखाद्या प्रस्तावावर बोलला असेल, पण तसे एका अर्थी तुम्ही मौनी खासदार होतात. आणि तुमचं पंतप्रधान पदाच्याही कारकिर्दीचं अर्थमंत्री पदाच्या तुलनेत पूर्णपणे झाकळलेली होती. त्यातही त्यांचा जो पहिला कालखंड होता हा देशाच्या अर्थकारणासाठी, देशाच्या समाजकारणासाठी जरा तरी फलदायी होता. पण नंतरचा होता तो मात्र पूर्णपणाने राजकारणामध्ये गेला. इथे मी मनमोहन सिंगांची बाजू घेतोय, त्यांच्या श्रद्धांजलीसाठी आपण बोलतोय म्हणून नाही, पण इथे बदललेली राजकीय गणित लक्षात घ्या. शेवटी अर्थकारण आणि राजकारण हा टीम प्ले आहे, तो वन डे नाही. आपल्या असं लक्षात येईल की मनमोहन सिंगांच्या पंतप्रधान पदाच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये पी चिदंबरम त्यांचे अर्थमंत्री होते. आणि पी चिदंबरम आणि मनमोहन सिंग हे सुधारणावादी अर्थकारणाचे पुरस्कर्ते किंवा प्रणेते आहेत. आणि त्याच्या विरुद्ध प्रणब कुमार मुखर्जी हे 80च्या दशकातले 70च्या दशकातले असे अर्थमंत्री आहेत. जे तुमच्या लक्षात येईल की अनेक चिदंबरम आणि मनमोहन सिंग सरकारचे पहिल्या टर्म मधले निर्णय त्या मधल्या काळामध्ये जेव्हा प्रणब मुखर्जी अर्थमंत्री होते तेव्हा बदलले होते. त्यामुळे केवळ गांधी परिवार इतकाच त्यांच्या अडचणीचा भाग होता अशातला भाग नाही. परंतु अर्थमंत्री तो पॉलिटिकली लाईट वेट नाहीये. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की ही न्यूसन्स व्हॅल्यू नंतर गांधी कुटुंबाला वाढली म्हणून त्यांनी प्रणब मुखर्जींनाही वेगळी ट्रीटमेंट दिली नव्हती. पण त्याचा जो दुष्परिणाम होता तो मात्र मनमोहन सिंगांना भेटावा लागला, भोगावा लागला. जे मी त्यांची बाजू नाही घेते, पण हाही घटक लक्षात घ्यावा लागतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दुसऱ्या कालखंडामध्ये राजकारण जास्त गाजलं अशा करता की पहिल्या टर्मच्या तुलनेमध्ये दुसरी टर्म ही आर्थिकदृष्ट्या जागतिक पातळीवरतीही आपल्याला अडचणीची होती. म्हणजे केवळ तुम्ही म्हणलात तसा अण्वस्त्र कराराची त्याला पार्श्वभूमी नाहीये. आपण अण्वस्त्र कराराबाबत पक्षाचा विरोध डावलून सुद्धा मनमोहन सिंगांनी संसदेमध्ये खंबीर भूमिका घेतली होती. तशी ते अर्थकारणामध्ये का घेऊ नाही शकले? याचं कारण असं आहे की जसं मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाला आता करोनाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे वेगळं राजकारण आहे किंवा वेगळं अर्थकारण आहे, तसं मनमोहन सिंगांच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कारकिर्दीला 2008च्या जागतिक मंदीची कारकीर्द आहे. आणि 2008ची भारतीय अर्थव्यवस्था आणि 2022ची भारतीय अर्थव्यवस्था याच्यामध्ये प्रचंड अंतर आहे. मी नुसतंच बोललो तर कोण तुम्हाला उभं करणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं आहे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंगांचं सगळ्यात मोठं दुर्गुण किंवा तोटा असा आहे की अर्थमंत्री असताना त्यांनी अपारंपरिक स्त्रोतांचा मार्ग केला. पण असे कोणतेही अपारंपरिक स्त्रोत, मग ते राजकीय असतील, ते आर्थिक असतील, ते व्यावसायिक असतील, ते सामाजिक असतील, मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून आपल्याला देऊ नाही शकले. एक उदाहरण देतो बघा. मगाशी बोलण्याच्या ओघामध्ये मी म्हणलं की सर्व्हिस स्टाफ मनमोहन सिंगांनी सुरू केला. त्यावेळेला त्यांनी दाखवलेली सगळ्यात लक्षात घ्या 3 गोष्टी, 3ही सेवा क्षेत्र आणि अत्यंत कमी. म्हणजे आधी कन्सेप्ट सुरू करतो, तू मान्य केला की रेट वाढवता येईल. ही गती आणि प्रगती त्यांना पंतप्रधान म्हणून राजकारणाच्या दृष्टीने वापरता आली नाही. आणि मी मगाशी म्हटलं तसं कोणावरती ही टीका नाही. शेवटी बाय ट्रेनिंग आणि बाय सवय तुमची गोष्ट असते. आपण म्हणतो की नाही की सवयीचे गुलाम. ते सवयीचे गुलाम केवळ चांगल्याच अर्थी किंवा केवळ वाईट अर्थी नसतात, ते दोन्ही अर्थी असतात. एक कुठलं तरी इन्स्ट्रक्शन येणं. आणि शेवटी मी म्हटलं तसं की नरसिंहरावांनी जेवढं अर्थमंत्री असून त्यांना फ्रीडम दिलं, ती परिस्थितीची डिमांड असेल, परंतु ते मिळालं, ते पंतप्रधान म्हणून मिळालं नाही. आता हे सबब म्हणून वापरायचं का करण म्हणून वापरायचं हे तुमच्या राजकारणावरती अवलंबून राहील, पण ही वस्तुस्थिती होती. आणि सगळ्यात महत्वाचं एक कारण आपण लक्षात घेऊ की 2009 ते 2011 हा काळ आपल्याला एका वेगळ्या परिस्थितीत, आणि केवळ आपलाच देश नाही भरडलेला त्या काळामध्ये,
त्या जागतिक मंदीचा सगळ्यात वाईट परिणाम हा अमेरिकेमध्ये झाला होता. आणि एक अमेरिका फिरली ना तर त्याचे राजकीय परिणाम असतात, त्याचे सामाजिक परिणाम असतात. आज आपण ते कोरियामध्ये पाहतो, आज आपण ते आखातमध्ये पाहतोय. कारण त्याला प्रत्युत्तर आज आपण का देऊ शकतोय की त्यांच्या डिफेन्समध्ये आज मी एक्सपोर्टमध्ये वाढवलंय, ते मला 2009 मध्ये नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही गोष्टी हे वृत्ती आणि प्रवृत्तीतला फरक आहे. 2009 ते 2014 हा काळ केवळ अमेरिकेचा सरकारी सहभाग किंवा हस्तक्षेप आपल्याकडे वाढला असताना अमेरिका आणि युरोपच्या राजकारणामध्ये आज आपण हिंडेनबर्ग आणि जॉर्ज सोरोस म्हणतो त्याची सोच त्या काळातली आहे हे लक्षात घेतलं की त्याचं इव्हॅल्युएशन करणं सोपं. एक अगदी शेवटाला प्रश्न घ्यायचा तो म्हणजे की आपण त्यांच्या अर्थ या हा कंगोरा पाहिला, पण एक राजकारणी म्हणून सुद्धा समजून घ्यायचं झालं तर की एक आयरनी आहे. म्हणजे आपण त्यांच्या वृत्तीबद्दल बोललो, त्यांच्याच पंतप्रधानाच्या शेवटच्या काळामध्ये जे झालेले भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यांच्याच मंत्र्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं. तो एक सगळा क्रुशियल पिरियड पाहिला की ज्याच्यामधनं पूर्ण सत्तापालटच भारतामध्ये झाला. एक मोदी लाटेमध्ये पूर्णपणे युपीए वाईपआउट झाली आणि एनडीए आणि भाजपलाच बहुमत मिळालं. तर ह्या सगळ्यामध्ये एक महत्वाचा चेहरा होता, जसं अण्णा हजारे होते त्याच पद्धतीने अरविंद केजरीवाल सुद्धा होते. त्या सरकारवर, युपीए सरकारवर, मनमोहन सिंग पंतप्रधान असलेल्या सरकारवर इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप, ते सगळं जे रान उठवण्यात आलं त्याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका ही अरविंद केजरीवाल यांची सुद्धा होती. पण ज्या वेळेला आता मनमोहन सिंग जेव्हा राज्यसभेचे खासदार होते त्यावेळेला गेल्या वर्षी एक बिल, मला तर त्या बिलचं नाव एक्झॅक्ट आठवत नाहीये, पण ते बिल जे आहे ते राज्यसभेमध्ये होतं आणि त्याच्यासाठी विरोधकांना काहीही केल्या ते बिल, म्हणजे तेव्हाची ती इंडिया आघाडी काहीही करून ते बिल पास व्हायला नको यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात होते. ते बिलचा एक थोडक्यात आत्तापुरता सांगायचं झालं तर की सगळे ब्युरोक्रेसीचे जे अधिकार आहेत दिल्लीमधले ते एक प्रकारे गव्हर्नरच्या हातात गेले असते आणि जे आम आदमी पक्षाच्या सरकारला, परिणामी अरविंद केजरीवाल तेव्हाचे मुख्यमंत्री दिल्लीचे, त्यांच्यासाठी प्रचंड धोकादायक होतं. आणि त्याचे परिणाम आपण आता सुद्धा पाहतोय की कशा पद्धतीने ते अधिकार गव्हर्नरकडे गेल्यामुळे त्यांच्याकडे असलेली ती लाडकी बहीण योजना त्याची जाहिरात ही वेगळीच निघते आणि सरकार वेगळंच पाऊल टाकते. इतके विरोधाभास तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हे बिल का त्यावेळेला पास व्हायला नको, किती किती गरजेचं होतं हे आपल्याला या उदाहरणामधनं पाहायला मिळतं. तर त्याही परिस्थितीमध्ये मनमोहन सिंग इतके प्रचंड आजारी असून सुद्धा राज्यसभेमध्ये मतदानासाठी आलेले होते. त्यांचा तो फोटो सुद्धा त्यावेळेला व्हायरल झाला होता प्रचंड. मी तो सुद्धा स्क्रीनवर दाखवते की ते व्हीलचेअरवर आलेले होते राज्यसभेमध्ये, सो दॅट इंडिया आघाडीचं एक ऍडिशनल मत जे आहे ते तिथे येऊ शकतं. परिणामी त्याची मदत जी आहे ती आम आदमी पक्षाला, अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला होऊ शकते. त्यामुळे एक राजकारणी म्हणून सुद्धा हा नेता कसा होता याचं तुम्ही सुद्धा वर्णन कशा पद्धतीने कराल की ज्या नेत्याने त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तोच नेता ज्या वेळेला मुख्यमंत्री पदावर होता तेव्हा त्याच्या सरकारच्या विरोधात जाणारा एक निर्णय तो विरोधात नको जायला याच्यासाठी, ते वाचवण्यासाठी मनमोहन सिंग एवढ्या आजारपणात सुद्धा राज्यसभेमध्ये मतदानासाठी आले होते. एक गोष्ट लक्षात घेऊ की डॉक्टर मनमोहन सिंग या पंतप्रधान या व्यक्तीनं त्या विधेयकावरती मतदान करायला येणं, यात डॉक्टर मनमोहन सिंग या व्यक्तीला काही फारसा श्रेय असेल असं मला वाटत नाही. कारण ते ज्या पक्षाचे पंतप्रधान होते त्या पक्षांनी मुळी त्या विधेयकाला पाठिंबा दिलेला होता. इंडिया या त्यांच्या आघाडीमध्ये आप आणि काँग्रेस एकत्र होतं. अशा मतदानाच्या वेळेला त्या पक्षाचा व्हीप निघतो, तो व्हीप पाळला नाही तर तुमच्या सभासदत्वावरतीही दगड येते, गदा येऊ शकते. आणि मुळातच मनमोहन सिंगांचा स्वभाव असा नेमस्त म्हणा किंवा बावळट म्हणा, तर तुम्ही कुठच्या बाजूने बोलता त्याच्यावर अवलंबून आहे, असा होता की तो भीत मानावाच लागतो. कारण अन्यथा त्याचे होणारे राजकीय परिणाम वेगळे असतात. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अरविंद केजरीवालांनी विरोध केला होता हे जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याकडं दुर्दैवाने ते केवळ अण्णा हजाऱ्यांबद्दल झालं, ते अरविंद केजरीवाल बद्दल झालं असं नाही. आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा विरोधी पक्षात असताना तुम्ही सीडी देता, पेनड्राईव्ह देता आणि गृहमंत्री आणि मुख्यमंत्री झाल्यावर त्याच्यावरती गप्प बसता. म्हणजे भ्रष्टाचार हा राजकीय मुद्दा असतो, प्रशासकीय, आर्थिक किंवा अंमलबजावणीचा मुद्दा नसतो. मग ते काय एकट्या मनमोहन सिंगांना लागू पडणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की याच्यामध्ये मुळातच त्या गव्हर्नरशी काही देणं घेणार किंवा दिल्लीशी फक्त देणं घेणार असं नाही. शेवटी ज्याची जळते तो जास्त ओरडतो. तो त्याचा पहिला फटका आप राहणार होता
आणि म्हणून आपवाला ओरडत होता. पण त्याचे परिणाम फक्त त्या केंद्रशासित प्रदेशात झाले असते असं नाही. कारण राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर गव्हर्नरचे अधिकार हा त्या विधेयकाचा दुसरा पैलू होता आणि ती कोणाकरतेही लागू शकते. आणि याचं महत्व काँग्रेसला कळत नसेल अशातला भाग नाही. कारण ती आकडेवारी आपल्याकडे किती वेळा फिरते की नेहरू राजवटीत किती वेळा, इंदिरा राजवटीत किती वेळा, मनमोहन राजवटीत किती वेळा आणि पंतप्रधान किंवा मोदी राजवटीत किती वेळा. त्याच्यामधलं पक्षीय राजकारण हे घटक मोठा आहे. वैयक्तिक म्हणून काही फारसं असेल अशातला भाग नाही. एक साधं उदाहरण घ्या की आपल्याकडं कित्येक वेळेला आता पेपरमध्ये आपण लेख लिहितो. आपल्याकडे बरेच माजी अर्थमंत्री हे घासलेले कॉलमनिस्ट आहेत. तुमच्या खालती का नोट लिहावी लागते, दीज आर माय पर्सनल व्ह्यूज. इट क्लिअरली शोज प्रॉबेबली द सेम थिंग हॅपन. थँक्यू. म्हणजे खूप खूप धन्यवाद टिळक सर. तुम्ही मनमोहन सिंग यांच्याबद्दल ही सगळी माहिती आणि अगदी पर्सनल भेटीतली माहिती सुद्धा, आता तुम्ही जसं म्हणताय पर्सनल ही गोष्ट आजकाल फार खाजगीच ठेवणं लोक पसंत करतात. अनेक गोष्टी आपली विचारसरणी कुठल्या दिशेने हे सुद्धा जाहीर करणं पसंत करत नाहीत, कारण की त्याचे सुद्धा आता दोन वेगळे मतप्रवाह आहेत आणि त्या बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने शिकतात. पण त्याही परिस्थितीमध्ये मनमोहन सिंग यांचं आता निधन झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा उलगडा हा वेगवेगळ्या अंगाने करण्याचा प्रयत्न हा सगळीकडेच सुरू आहे. त्यानिमित्ताने ज्यांनी ऍक्च्युली मनमोहन सिंग यांची भेट घेतलेली होती पंतप्रधान झाल्यानंतर, म्हणजे पंतप्रधान पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर, तर त्यांना मनमोहन सिंग हे कसे दिसले, कसे पद्धतीने जाणवले हे जाणून घेण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तुमच्या सुद्धा याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद टिळक सर. धन्यवाद.